ह्या सगळ्यांनी मिळून जे केलेलं पाप आहे ते काही दिवस अगोदर हे अंग झटकायचा प्रयत्न करत होते, परंतु खरं कधीच लपत नाही आणि खोटं कधीच झाकत नाही. त्याप्रमाणे आज यांना ह्याची स्पष्टोक्ती द्यायची वेळ आली की तो जो आरोपी आहे या खुनातला, खंडणीतला जो मुख्य सूत्रधार आहे तो यांचा सहकारी आहे आणि त्याच्यामुळे कुठलंही नुकसान झालं तरी मी त्याला सोडू शकत नाही. आणि नक्कीच खून प्रकरणं असतील, खंडणी असतील किंवा चुकीचे काही कामं असतील, हे कमी प्रमाण त्याचं झालेलं आहे. त्याला जे नवीन आलेले SP साहेब आहेत किंवा राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी बऱ्यापैकी याला कसं कमी करता येईल किंवा गुन्हेगारी कशी संपुष्टात येईल त्यावर त्यांनी उपाययोजना राबवल्या आहेत. परंतु त्यांना या सगळ्या चुकीच्या गोष्टी परत चालू करण्याची उणीव नक्कीच भासणार आहे, कारण हेच सगळे कटकारस्थान करणारी कंपनी आहे. आणि या माध्यमातूनच आज त्यांना खरं तर देशमुख कुटुंबीय 1 वर्ष होत आलं ह्या घटनेला, जे खून प्रकरण झालंय त्याला, ह्याची कधी आठवण किंवा ह्याची कधी उणीव भासली नाही की एक चांगला निष्पाप सरपंच या गावातून गेला. परंतु जो गुन्हेगार आहे, ज्याने अनेक खोट्या केसेस, अनेक खोटे गुन्हे किंवा अनेक चुकीच्या प्रकारचं या जिल्ह्यामध्ये ज्या गोष्टी माजवलेल्या होत्या त्याची मात्र उणीव यांना प्रामुख्यानं भासली. आता हा प्रश्न खरं तर त्यांनी ह्या विचार करण्यासारखा विषय आहे. मुख्यमंत्री साहेबांना किंवा विशेष करून अजितदादांनी या गोष्टीवर गांभीर्यानं घेतलं पाहिजे. अजितदादांनाच विचारलं पाहिजे त्या लोकप्रतिनिधीला की नेमकी कोणत्या पद्धतीनं आणि कशामुळं एक उणीव भासतीये, काय चुकीचे कामं बंद झाल्यावर कशामुळं उणीव भासते हे अजितदादांनी विचारलं पाहिजे. अजिबात जे चुकीचे लोक आहेत त्यांनाच ह्या प्रकरणामध्ये गोवलेलं आहे, ते पण पुराव्यानिशी. त्याच्यासाठी शासनाने, मुख्यमंत्री साहेबांनी SIT, CID, न्यायालयीन समिती आणि पोलीस यंत्रणा मोठ्या प्रमाणात राबवली होती. त्यांच्या तपासाअंतीच जे लोक गुन्हेगार आहेत त्याच लोकांना गोवलं आहे. असं विनाकारण कुठल्याही गोष्टी अंगावर घेणं हे चुकीचं आहे.